पुण्याला पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण 100% भरले आणि त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून पाणी सोडायला सुरुवात झाली आहे। 19,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे मुठा नदीला पूर आलाय। नदीपात्रातल्या रस्त्यावर उभी असलेली वाहनं पाण्याखाली गेली आहेत। पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान पुणे शहरामध्ये सुरू असलेली पाणी कपात आता मागे घेण्यात आलेली आहे। त्याचा निर्णय आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आलाय। सध्या पुणे शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे। मुठा नदीला आलेल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे पुण्यातले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। गेले 2 दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे आणि परिसरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस सुरू आहे। धरणं जी आहेत ती जवळजवळ 70 ते 80% भरली आहे। मात्र या धरण साखळीतलं सगळ्यात खालचं जे धरण आहे खडकवासला धरण ते 100% भरलं आहे आणि त्यामुळे आज सकाळी 10 वाजल्यापासून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे। सुरुवातीला 2-3 हजार क्युसेक्स वेगानं पाणी सोडलं जात होतं। आता मात्र जवळजवळ 19,000 क्युसेक्स या गतीनं पाणी हे सोडलं जात आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय। पुण्यातली मुठा नदी आहे जी आहे ती या दुथडी भरून वाहताना दिसते। खरं तर सतर्कतेचा इशारा आधीच देण्यात आला होता, तरी देखील काही लोकांपर्यंत ही सूचना पोहोचली नसावी आणि म्हणून त्यांची वाहनं जी आहेत जी नदीपात्रामध्ये किंवा नदीपात्रातल्या रस्त्यावरती लावलेली आहेत ती आता पाण्याखाली जाताना दिसतात। याशिवाय इथूनच पुढे जो भिडे पूल आहे तो खरं तर तुलनेनं कमी उंचीचा आहे आणि त्यामुळे तो भिडे पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे। यावर्षी पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। या नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। महापालिका यंत्रणा त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा ही जागोजागी लोकांना सूचना देते आहे। याशिवाय सगळ्या ज्या उपाययोजना ज्या आहेत त्या देखील तैनात आहे। असं असलं तरी पाऊस असाच पद्धतीनं सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग जो आहे तो आणखी वाढवावा लागणार आहे। कदाचित संध्याकाळनंतर परिस्थिती आणखी देखील या ठिकाणी जी पूर परिस्थिती आहे ती आणखी बिकट होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून सावध राहणं आवश्यक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।